गुरुजींच्या जीवनातला पहिला भाग म्हणजेच कष्ट आणि दुःख सहन करून, उपासमार सहन करून, आपला अभ्यास, शिक्षण पूर्ण करून एक शिक्षक म्हणून कार्यरत झाले. आणि आता त्यांच्या आयुष्यातल्या या वळणावर म्हणजेच जेव्हा गुरुजींना जाणीव झाली, की आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करायचंय, तेव्हा गुरुजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि भारताच्या स्वतंत्र संग्रामात भाग घेतला. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या राजकीय आंदोलनाची छाप ही गुरुजींवर 1921 पासून पडत होती. 1921 साली गुरुजींनी खादीचे कपडे वापरायला सुरुवात केली होती. 1930 साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळेतली नोकरी सोडली आणि खानदेशात प्रचारास सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रचार करत असताना, गांधीजींचे निर्देश काटेकोरपणे पाळत असताना त्यांना अटक झाली. तुरुंगात विनोबा भावेंसारखे एक अतिशय मोठे आणि विशाल असे व्यक्तिमत्व त्यांना भेटले. तुरुंगात असताना विनोबाजींची प्रवचने व्हायची, तेव्हा गुरुजी ती प्रवचने अगदी मनापासून ऐकायचे. अशातच विनोबाजींवर गुरुजींची खूप श्रद्धा बसली. 23 मार्च 1931 साली गुरुजी जणू काही पुन्हा तुरुंगात जाण्यासाठीच सुटले. 1932 पासून ते 1934 पर्यंत गुरुजींना पुन्हा तुरुंगवास झाला. 1934 ते 1936 सालापर्यंत असे 2 वर्ष ते पुण्यात होते. 1936 मध्ये काँग्रेसने अधिवेशन भरवण्याचे ठरवले. हे अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून गुरुजींनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य ज्योत तिथे आणण्यात आली. ह्याच अधिवेशनात काँग्रेसने निवडणुका लढवण्याचं ठरवलं. संपूर्ण देश हा काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळे कार्यकर्ते एकजुटीने झटू लागले. आता खानदेशाच्या खेड्यापाड्यामध्ये काँग्रेसच्या संदेश पोचवण्याचे काम गुरुजी करू लागले. 1938 मध्ये गुरुजींनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक देखील सुरू केले. काँग्रेस या पक्षाबद्दलची माहिती, या पक्षाचे धोरण आणि पुढील वाटचाल याविषयी माहिती आणि प्रामुख्याने लोकांमध्ये आपल्या देशाप्रती देशभक्तीची जनजागृती करणं हे यामागचं मुख्य कारण आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गुरुजींनी केलं. जेव्हा 1939 साली महायुद्ध सुरू झालं, तेव्हा आपल्या भारतात देखील घडामोडी प्रचंड वेगाने घडू लागल्या. काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले आणि देशात असंतोषाचे वातावरण वाढू लागले. मित्रांनो, याच दरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसचे 1,00,000 सभासद व्हावेत म्हणून गुरुजींनी उपोषण सुरू केले. 1938 साली अतिवृष्टीमुळे सगळी पिकं बुडाली, म्हणून सारा माफी व्हावी म्हणून शेतकऱ्यांची परिषद गुरुजींनी भरवली. चांदवड इथे 1940 साली काँग्रेस युवक परिषद भरवली गेली. तेव्हा ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि धुळ्याच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. 1942चा लढा म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते. गुरुजींना 10 ऑगस्ट 1942ला तुरुंगातून सोडण्यात आले. आता स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ जोर धरू लागली होती. गुरुजी भूमिगत होऊन ही चळवळ नेटाने कशी पुढे चालवता येईल आणि यामध्ये यश कसं मिळवता येईल याच्या प्रयत्नात गुरुजी रात्रंदिवस कार्यरत होते. एक ठिकाणी रात्रंदिवस गुरुजी मनातल्या मनात अस्वस्थ होऊन स्वातंत्र्यासाठी झटत होते आणि नेमकं 1934 मध्ये पुन्हा गुरुजींना अटक झाली आणि पुण्याजवळ येरवडा येथे असलेल्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. इतर सगळ्या पुढाऱ्यांबरोबर त्यांची 1945 मध्ये मुक्तता झाली. बरं, आता या काळात काँग्रेस, मुस्लिम लीग आदी पक्षांबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या. 1946 साली देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा भारतात काँग्रेस आणि मुस्लिम लीग ही दोनच पक्ष प्रबळ ठरली. आता स्वातंत्र्याचे नगाडे देशात सर्वत्र वाजू लागले आणि खरं तर स्वातंत्र्याचा उषक काल होता. संपूर्ण भारत एक नवी चमकणारी सकाळ बघणार होता. पण गुरुजी मात्र थोडे उदास आणि कासावीस होते. याचं कारण म्हणजे आपल्या देशातील जातीय हेवेदावे आणि भेदभाव काही दूर झालेच नव्हते. याविषयी गुरुजींना फार वाईट वाटायचं. त्यातच पंढरपूरचं देऊळ हरिजनांसाठी अद्याप उघडलं नव्हतं. साने गुरुजींनी आपल्या ओजस्वी वाणीने हे मंदिर हरिजनांसाठी उघडावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला. पण त्याने काही फरकच पडला नाही. काही फरक पडत नाहीये हे पाहून नंतर गुरुजींनी आमरण उपोषण सुरू केलं. पुढे दादासाहेब मावळकरांच्या मध्यस्थीने मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले झाले आणि पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना घेता आलं. मित्रांनो, एक गोष्ट सांगू? कदाचित आपल्यातल्या बऱ्याच श्रोत्यांना माहिती असेल की नाही हे माहिती नाही. महात्मा गांधीजींचा स्वर्गवास झाला तेव्हा गुरुजी खूप तुटून गेले, खूप खचूनही गेले. गांधीजी म्हणजे गुरुजींचे दैवतच होते.
या गोष्टीचे तर गुरुजींना वाईट तर वाटतच होतं, की गांधीजी आता राहिले नाहीयेत. पण या गोष्टींचा गुरुजींना खूप राग आला होता, की त्यांचा वध हा एका महाराष्ट्रीयन माणसाने केला. या रागापोटी तेव्हा गुरुजींनी 21 दिवसांचे उपोषण केले होते. पण आता महात्मा गांधीजींच्या निधनानंतर आपल्या देशातली परिस्थिती फारच चमत्कारिकरित्या बदलू लागली. देशातला सगळ्यात प्रबळ पक्ष जो काँग्रेस होता, त्यातून आता समाजवादी गट बाहेर पडला. गुरुजींची राजकीय मतं ही समाजवादी असल्याने, त्यांचे विचार या गटाशी चांगल्या प्रकारे जुळत असल्याने, त्यांचा या गटासोबत जवळचा संबंध आला. स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे 1948 साली त्यांनी साधना या नावाने साप्ताहिक सुरू केलं. यामधून ते आपले समाजवादी विचार मांडायचे. श्रोतेहो, गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात राजकीय आणि सामाजिक चळवळीत अग्रेसर होते. अतिशय व्यस्त असे त्यांचे जीवन होते. कधी पक्षाच्या कामाने तर कधी चळवळीच्या कामाने, कधी अधिवेशनाच्या कामाने म्हणा, गुरुजी खूप व्यस्त असायचे. पण या ठिकाणी मला एक नक्कीच सांगावंसं वाटेल, की साप्ताहिक लिहिण्याव्यतिरिक्त गुरुजींनी वाङ्मय सुद्धा अतिशय मनापासून जोपासलं. साप्ताहिक हे कार्यकर्त्यांना चालना देण्यासाठीच होतं. जनजागृती करायला होतं. पण साहित्य वाचणाऱ्यांची भूक भागवण्यासाठी देखील त्यांनी वेळात वेळ काढून वाचकांची भूक भागवली, हे मात्र तितकंच खरं. शेवटी ते गुरुजीच नाही का? आपला सिलॅबस, पोर्शन इन्कम्प्लीट कसा काय सोडतील बरं? चला तर मग. त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयाविषयी पुढच्या भागात थोडं सविस्तर जाणून घेणारच आहोत. पण आता थोडक्यात बोलायचं झालं तर गुरुजींनी विपुल प्रमाणात वाङ्मय लिहिलंय. त्यात कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, नाट्यसंवाद, चरित्र आणि अशा बऱ्याच प्रकारच्या साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत म्हणजे अगदी न थांबता चालली. मित्रांनो, जर लक्ष देऊन गुरुजींचं साहित्य आपण वाचलं ना, तर राहून राहून आपल्याला हेच जाणवतं, की त्यांच्या साहित्यात समाजासाठी कळकळ, स्नेह, प्रेम या सगळ्या गोष्टींचा वर्षाव होताना साक्षात्कार होतो. त्यांच्या भाषेला, त्यांच्या शब्दांना, त्यांच्या लिखाणाला एका प्रकारची धार होती. आता तुमच्यासमोर गुरुजींविषयी बोलताना माझी पात्रता नाही, की मी त्यांच्या वाङ्मयाविषयी काही जजमेंट किंवा काही टिप्पणी करावी. पण हो मित्रांनो, हे खरंच तर आहे नाही का? इतक्या साध्या सरळ भाषेत ते लिहायचे, की पुढे जाऊन हीच साधीसुधी भाषा लोकांना फार आवडली. गुरुजींनी आपले सगळे लेखन हे समाजाच्या उद्धारासाठी लिहिले. त्यांच्या मनात सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विचारांचा आणि भावनांचा जो अभ्यास होता, ते सगळे विचार आणि त्या सगळ्या भावना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केल्या. एक सच्चा कलाकार म्हणून आपली कला सादर करणं आणि जीवन जगण्यासाठी म्हणून जी कला सादर करतात, तशी काही कला सादर करणं हे वेगवेगळे प्रकार असतात. पण साहित्यातला कलाकार म्हणून गुरुजींनी साहित्य या कलेसोबत कधीही तडजोड केली नाही. ते त्यांच्या मनात आणि दैनंदिन जीवनांच्या त्यांच्या आचरणात असे. जे अनुभव ते दैनंदिन जीवनात घ्यायचे, ते सगळे त्यांच्या लेखणीत मांडायचे. पण प्रामुख्याने त्यांनी आपल्या मनातले विचार हेच साध्या शब्दात मांडले. असे कित्येक घरगुती प्रसंग त्यांनी साध्या भाषेत वर्णन करून आपल्या साहित्यात मांडले. गुरुजींचे वाङ्मय सर्वांसाठी म्हणजे अबालवृद्धांसाठी आहे. बालकांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या, तर कुमारांसाठी ध्येय दर्शवणारे मार्गदर्शक साहित्य, चरित्रे आदी लिहिले. प्रौढ व्यक्तींसाठी लेख आणि निबंध लिहिले. तसंच माता भगिनींसाठी स्त्री जीवन या विषयावर लेख आणि साहित्य लिहिले. या सगळ्या विपुल वाङ्मयातले तेजस्वी रत्ने म्हणजे श्यामची आई आणि श्याम ही पुस्तकं आहेत. आता आपण अंतर्भारतीविषयी गुरुजींचे काय विचार होते आणि काय मतं होती ते पाहूयात. गुरुजींचे आणखी एक थोर कार्य म्हणजे अंतर्भारतीची स्थापना करणं. श्रोतेहो, याचा अर्थ म्हणजे सोपा आहे. गुरुजींचा तो विचार असा होता, की प्रांताप्रांतातील वैचारिक कटुता आणि हेवेदावे दूर करणं. प्रांतीयत्व हे भारताच्या एकात्मतेला बाधक ठरणार असे गुरुजींना स्वातंत्र्य मिळताच क्षणी दिसू लागलं होतं. म्हणूनच गुरुजींनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन एकत्र बंधुप्रेमाचे वारे वाहावेत, यासाठी वेगवेगळ्या प्रांतात राहणाऱ्या लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात, यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहायचं ठरवलं. यासाठी त्यांनी पैसा जमवून वेगवेगळ्या भाषा शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठी श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी, ही कल्पना त्यांनी साहित्य संमेलनात पहिल्यांदा व्यक्त केली होती. पण पुढे जाऊन याविषयी हवा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. पण गुरुजींनी यासाठी प्रयत्न खूप केले होते. रसिको, हा संक्षिप्त राजकीय प्रवास होता आपल्या साने गुरुजींचा. पुढच्या भागात आपण एक लढवय्या नेता असलेले साने गुरुजी पाहूयात.
त्यांच्यातल्या सत्यासाठी लढाई करणारा, न्याय मिळवण्यासाठी झटणारा एक समाजसुधारक साने गुरुजी पाहूयात. तर मी आहे आर.जे. कल्पेश आणि तुम्ही ऐकत आहात कुकू एफएमचा ओरिजिनल कंटेंट साने गुरुजी. कुकू एफएम सुनो जो मन चाहे. गुरुजी एक शिक्षक, एक समाज सुधारक, एक समाजसेवक आणि एक क्रांतिकारक म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडणं तसं पाहायला गेलं तर सोपं देखील आहे आणि कठीण देखील. सोपं यासाठी की गुरुजी यांचे आयुष्य हे कोणापासून लपले नव्हते. ज्याही काही घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडल्या आहेत, त्या सगळ्या सर्वश्रुत आहेत. सगळ्यांना माहिती आहेत. नाहीतर कधी ना कधी कानावर तरी पडल्या असणार. गुरुजींनी कधीही कोणतीही गोष्ट कोणापासून लपवून ठेवली नाही. ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो ना, खुली किताब, तसंच काही. आणि कठीण यासाठी कारण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काही थोड्याच भागात मांडायचं म्हणजे कठीणच आहे बुवा. कारण इतकं काही गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी करून ठेवलंय की काय सांगू. श्रोतेहो, मी एक आर-जे म्हणून गुरुजींना एक शिक्षक म्हणून आणि एक समाजसुधारक म्हणून, एक समाजसेवक म्हणून आणि एक क्रांतिकारक म्हणून कोणतेही मोजमाप करणं मला काही बरोबर वाटत नाही. कारण गुरुजी समाजसुधारक आणि देश स्वतंत्र करण्याच्या संग्रामात देखील कला आणि साहित्य या दोन्हीही गोष्टींशी निगडीत होते. अगदी उराशी बाळगून होते. म्हणून एक श्रोता म्हणून तुमच्यासमोर देखील एक विनंती अशी करावीशी वाटते, की काही भाग हे गुरुजींच्या साहित्य आणि काही भाग हे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बघावेत. बरं तर आता पुढे बघूयात. तर असंच काही वाचन करत असताना साने गुरुजींसोबत घडलेली एक छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट वाचताना खरं तर मी देखील थोडं भावूक झालो, की असं कसं घडू शकतं ना? गुरुजी इतक्या हळव्या मनाचे कसे काय असू शकतात बरं? एखादी व्यक्ती इतक्या मृदू स्वभावाची कशी असू शकते? खरंच मनात हाच विचार येतो, की आज जर गुरुजी असते, तर त्यांना मी सोडलंच नसतं. सतत त्यांच्याच सोबत राहिलो असतो. ते जातील तिथे त्यांच्या सोबत गेलो असतो. त्यांची खूप सेवा केली असती आणि त्यांच्याकडून जे काही ऐकायला मिळावं, शिकायला मिळावं, हीच अपेक्षा आणि तीच माझी शिधाशिदोरी समजून संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित केलं असतं. चला, आता त्या गोष्टीकडे वळूयात. जो प्रसंग मी तुम्हाला आता सांगणार आहे, प्रत्यक्ष घडलेली एक छान गोष्ट सांगतो. बी-ए आणि एम-ए झाल्यानंतर गुरुजी अंमळनेर इथे असलेल्या प्रताप विद्यालयात इतिहास, मराठी आणि संस्कृत शिकवू लागले. तिथे ते एकीकडे शिक्षक म्हणून काम पाहत होते आणि दुसरीकडे शाळेच्या वसतिगृहाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच येऊन पडली होती. वसतिगृहाला त्या काळात छात्रालय असं म्हणत. म्हणजे गुरुजी शाळेमध्ये शिकवत आणि छात्रालयाची जबाबदारीही पार पाडत. अनेक ग्रामीण भागातील मुलं त्या ठिकाणी राहायला आणि शिकायला होती. त्याच वसतिगृहात गुरुजींना देखील स्वतंत्र खोली देण्यात आली होती. मुलं नेहमी गुरुजींच्या खोलीत येऊन बसत आणि गप्पा मारत आणि गुरुजींचेही त्यांच्यावर खूप प्रेम असल्याने ते या मुलांना नेहमीच जवळ करत. या गप्पांचा परिणाम म्हणजे गुरुजींच्या विचारांची छाप या मुलांवर पडली होती. प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट ते गुरुजींची ऐकत आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करत. त्या वसतिगृहात तडवी नावाचा एक मुलगा राहायचा. गुरुजींसाठी काय करू आणि काय नको इतकी गुरुजींवर त्याची श्रद्धा होती. एके दिवशी हा मुलगा गुरुजींच्या खोलीमध्ये गेला. तिथे त्याने गुरुजींचा एक डेस्क पाहिला. त्यावर गुरुजी लिखाणकाम करत असे. तो जो डेस्क होता तो बसका होता. म्हणजे जमिनीवर बसून त्या डेस्कवर आपण लिहू शकतो असा तो डेस्क होता. तो नाही का, जो आपण जुन्या सिनेमामध्ये एखाद्या खडूस सावकार नाहीतर सोनाराला बसलेला बघतो, बस तोच डेस्क. तर या डेस्कवर लिहिताना गुरुजी जे बस्कर वापरायचे ते हरणाच्या कातडीचे होते. पण खूप जुने आणि जीर्ण झाले होते. त्या कातडीवरचे केस नाहीसे झाले होते. ती हरणाची कातडी थोडी फाटली देखील होती. शाळा सुटली की गुरुजी त्यावर तासनतास बसून लिखाणकाम करत आणि तिथेच बसून मुलांना गोष्टी पण सांगत. तडवीला असं वाटलं की गुरुजी छान छान गोष्टी लिहितात, कविता लिहितात, लेख लिहितात, आपल्याला सांगतात आणि वाचायलाही लावतात. पण मग त्यांचं हे बस्कर जुनं झालंय. त्यांना छान मृगांजीन आणलं पाहिजे. मित्रांनो, मृगांजीन म्हणजेच हरणाच्या कातड्यापासून बनवण्यात आलेलं बस्कर. तर तडवी हा सातपुड्यांच्या पर्वतामध्ये राहत असे. त्या डोंगराच्या पायथ्याला त्यांचं छोटंसं इटुकलं-पिटुकलं गाव होतं. 6माही परीक्षा झाली, दिवाळीची सुट्टी लागली आणि मुलं आपापल्या गावी गेले. तडवीसुद्धा त्याच्या गावी गेला. पण तो श्रीमंताचा मुलगा होता. त्याच्या घरी घोडा होता. त्याला तीर-कमठा चालवता येत होता. तीर-कमठा म्हणजे धनुष्यबाण. एके दिवशी तो घोड्यावर बसला आणि धनुष्य बाण घेऊन जंगलामध्ये गेला. त्या डोंगराच्या पायथ्याशी काही हरणं चरत होती. हरणाची पिल्लंही चरत होती. कोवळे ऊन पडले होते.
हिरवंगार गवत खात ती हरणं तल्लीन आणि बेसावत होती. आणि आता लांबून दिसणाऱ्या त्या हरणाकडे तडवीने बरोबर नेम धरून बाण मारला. बाण सो, सो, सो करत गेला आणि बरोबर त्या हरणाच्या पोटात खसकन घुसला. त्या कळपातलं एक हरीण जमिनीवर कोसळलं. रक्ताचा ओघळ वाहू लागला आणि ती छोटी-छोटी हरणाची पिल्लं घाबरून, भिवून दूर जंगलात पळून गेली. तडवी अजिबात वेळ न घालवता त्या हरणाजवळ गेला. बाण खसकन बाहेर काढला. त्या हरणाला घोड्यावर टाकलं आणि तो त्याच्या गावी आला. घरी आला आणि त्याच्या घरी काम करणाऱ्या एका घरगड्याला त्याने हरीण साफ करून त्याचे कातडे काढायला सांगितले आणि त्याचे मृगांजीन तयार केले. मनातल्या मनात तडवी खुश झाला, की आता सुट्टी संपली की अंमळनेरला जायचं. वसतिगृहात जायचं, गुरुजींना भेटायचं आणि ही भेट द्यायची. गुरुजी या मृगांजनावर बसतील आणि छानपैकी लेखन करतील आणि मग सुट्टी संपवून तडवी आला आणि गुरुजींना भेटायला गेला.